विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सेवक मंडलिक अकॅडमी। आजच्या या लेक्चरमध्ये आपण इयत्ता 10वीचा गणित भाग 1चा जो धडा सुरू करणार आहे त्याचं नाव आहे संभाव्यता, धडा क्रमांक 5 आणि त्याचा सर्व संच 5.1 देखील आजच्या एकाच लेक्चरमध्ये आपण संपवणार आहोत। तत्पूर्वी जे नवीन विद्यार्थी चॅनलवरती जॉईन झालेले असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही लिंक तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, त्यांना देखील याची मदत झाली पाहिजे। चला वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। ही जी बॅच आपण स्टार्ट केली बेस्ट टॉपर्स 2027 हे अशा विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांना 2027 च्या इयत्ता 10वीच्या बोर्ड परीक्षामध्ये गणित या विषयामध्ये 100 पैकी 100 मार्क घ्यायचे। ओके, तर हा जो सराव संच आजचा आपण बघणार आहे 5.1 हा खूप सोपा आहे आणि लय छोटा आहे। ओके, 5 ते 10 मिनिटाचा आपला व्हिडिओ होऊन जाईल कारण की खूप सोपा हा सराव संच आहे। तर बघा, पुढचे 10 मिनिटं तुम्हाला थांबायचंय। सराव संच 5.1 संपणार आहे। कोणत्या टॉपिकवर आधारित आहे तर तो आहे बघा यादृच्छिक प्रयोग। ओके, कशावरती? यादृच्छिक प्रयोग। काय बरं यादृच्छिक प्रयोग म्हणजे काय? ज्या प्रयोगात सर्व संभाव्य फलिते अगोदर माहित असतात। ओके, ज्याच्यामध्ये सगळे संभाव्य फलित माहित असतात। फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ मी म्हटलं, ओके मी काय म्हटलं, एक नाणे फेकले, एक नाणे फेकले। ओके, इंग्लिश मध्ये त्याला म्हणतात वन कॉइन टॉस, म्हणजे मी एक कॉइन काय केलं, टॉस केला। एक कॉइन होता माझ्याकडे, वरती फेकला। आता मला सांगा, तो खाली पडायच्या आधी तुम्हाला काय माहितीये की एक तर छापा पडन किंवा काटा पडन। ओके, तो जो कॉइन तुम्ही वरती फेकला त्याला म्हणतात यादृच्छिक प्रयोग, बरोबर का? बघा काय म्हटलंय, ज्या प्रयोगात सर्व संभाव्य फलिते अगोदर माहित असतात, तो खाली पडण्याच्या अगोदर तुम्हाला माहित आहे एक तर छापा पडेल किंवा काटा पडेल, त्याच्या पलीकडे जाणार नाही। पण त्यापैकी कोणत्याही फलिताबद्दल निश्चित भाकीत आपण करू शकत नाही, कन्फर्म नाही सांगू शकत छापाच पडन का काटाच पडन। सर्व फलिते सत्य असण्याची शक्यता समान असते, अशा प्रयोगाला यादृच्छिक प्रयोग म्हणतात। म्हणजे कोणताही प्रयोग तुम्ही केला, ओके, तुम्हाला सगळ्या पॉसिबिलिटीज माहित आहे, संभाव्यता म्हणजे काही शक्यता, तुम्हाला सगळ्या शक्यता माहिती आहे, हे पडू शकतं, पण तुम्ही कन्फर्म नाही सांगू शकणार की हेच पडणार आहे। समजलं का? त्याला म्हणतात यादृच्छिक प्रयोग। ओके, फॉर एक्झाम्पल नाणे फेकणे, पासा टाकणे, 1 ते 50 संख्या लिहिलेल्या असणे, बरोबर का? हे पुढचं आहे बघा। तर नाणे फेकणे हे आता मी सांगितलं। पासा टाकणे म्हणजे काय? पासा म्हणजे डाईस। ओके, डाईस म्हणतो आपण त्याला, जे तुम्ही साप सीडीमध्ये खेळले त्याला मराठीमध्ये आपण गुडगुडी म्हणतो, बरोबर का? आणि त्याला शुद्ध भाषेमध्ये फासा फेकणे म्हणतात। जर मी फासा फेकला तर मला एकतर 1 भेटन, 2 भेटन, 3 भेटन, 4 भेटन, 5 भेटन, 6 पर्यंत कोणताही भेटन, 6 पैकी कोणताही भेटन, पण तो पडण्याच्या आधी आपण कन्फर्म सांगू शकत नाही की आपल्याला हाच भेटन। समजलं इथपर्यंत? 6 पैकी कोणताही भेटू शकतो, याला म्हणतो यादृच्छिक प्रयोग। त्यानंतर ओके, निष्पत्ती। ओके, निष्पत्ती म्हणजे काय? यादृच्छिक प्रयोगाच्या फलिताला निष्पत्ती म्हणतात। यादृच्छिक प्रयोग केल्यानंतर जे फलित तुम्हाला भेटणार आहे त्याला निष्पत्ती म्हणतो। फलित म्हणजे काय? उदाहरणार्थ एक नाणे फेकणे या यादृच्छिक प्रयोगाच्या 2च निष्पत्ती आहेत। एक नाणे फेकले, एक नाणे फेकले, याच्या 2च निष्पत्ती आहेत। काय? छापा किंवा काटा। तिथं सांगितलंय छाप किंवा काटा। छाप म्हणजे यच, इंग्लिश मध्ये छाप म्हणजे यच आणि काटा म्हणजे टी। समजलं इथपर्यंत? यादृच्छिक प्रयोग आणि निष्पत्ती। यादृच्छिक प्रयोग म्हणजे काय? काहीतरी प्रयोग तुम्ही केला, एक नाणे फेकले, हा तुमचा प्रयोग आहे, त्याची निष्पत्ती काय असू शकते? एक तर छापा किंवा काटा। ओके, चला सराव संचाकडे बघूया आपण। एवढाच टॉपिक आहे, इतक्या याच्यापेक्षा दुसरं काही नाही सराव संचामध्ये। तर काय म्हटलं इथं, सराव संच 5.1 खालील प्रत्येक बाबतीत किती शक्यता आहेत? ओके, खालील प्रत्येक बाबतीत फक्त शक्यता लिहायच्यात, फक्त शक्यता लिहायच्यात। काय म्हटलंय? किती शक्यता आहेत? पहिलं काय? वनिताला महाराष्ट्रातील खालील प्रेक्षणीय ठिकाणची माहिती आहे, त्यातील एका ठिकाणी मे महिन्याच्या सुट्टीत ती जाणार आहे। वनिता नावाची मुलगी आहे, तिला हे जे प्रेक्षणीय स्थळ आहे त्यांची माहिती आहे आणि सुट्टीमध्ये एका ठिकाणी जाणार आहे, बरोबर का? कोणते कोणते आहेत ते? अजिंठा आहे, महाबळेश्वर आहे, लोणार सरोवर, ताडोबा अभयारण्य, आंबोली, रायगड, माथेरान, आनंदवन। टोटल किती आहे? 1 2 3 4 5 6 7 8 8 प्रेक्षणीय स्थळांची तिला माहिती आहे। मग मला सांगा, तिला फिक्स माहित आहे की मी इथं जाणार आहे? नाही, तिला 8 माहित आहेत, त्या 8 पैकी ती कुठेही जाऊ शकते। म्हणजे या ठिकाणी ज्या शक्यता आहेत, ओके डायरेक्ट इथंच लिहितो आता मी, या ठिकाणी ज्या शक्यता आहेत, एकूण 8 शक्यता आहेत। एकूण किती शक्यता आहेत? एकूण 8 शक्यता आहेत, इथंच लिहितोय बरं का आता, एकूण 8 शक्यता आहेत। ओके, 8 पैकी कोणत्याही ठिकाणी ती जाऊ शकते। पुढे काय? नंबर 2, एका आठवड्यातील वार यादृच्छिक पद्धतीने निवडायचा आहे। एक आठवडा आहे तुमच्याकडे, त्याच्यामधला वार तुम्हाला यादृच्छिक पद्धतीने निवडायचा आहे। मग मला सांगा, एका आठवड्यामध्ये किती दिवस असतात? 7। सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, 7 दिवस असतात। 7 पैकी 1 निवडायचं आहे, बरोबर का? आता 7 पैकी 1 निवडायचं म्हटल्यानंतर तुमच्याकडे शक्यता किती आहे? 7।
सातपैकी कोणताही एक निवडू शकता. म्हणजे इथं ज्या शक्यता आहेत दुसऱ्यामध्ये त्या आहेत एकूण 7 शक्यता. किती शक्यता? 7 शक्यता. 7 शक्यता आहेत. 7 शक्यता. ओके, समजलंय. त्यानंतर बघा नंबर 3, पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता यादृच्छिक पद्धतीने निवडायचा आहे. पत्त्यांचा कॅट आहे तुमच्याकडे. ओके, पत्ते जे लोक खेळतात त्या पत्त्यांचा एक कॅट आहे. तुम्हाला माहिती आहे एका पत्त्याच्या कॅटमध्ये 52 पत्ते असतात. किती पत्ते असतात? 52. तर तुम्हाला एक निवडायचं आहे. ओके, आता मला सांगा तुमच्याकडे चॉईस किती आहेत? 52. 52 पैकी कोणताही एक निवडू शकता. म्हणजे शक्यता किती आहे? 52. तर लक्षात ठेवायचे पत्त्यांच्या कॅटमधून जर एक पत्ता यादृच्छिक पद्धतीने निवडायचा आहे तर एकूण शक्यता किती आहेत? एकूण 52 शक्यता. किती? 52 पैकी कोणताही निवडू शकता. आपल्या मनावरती आहे 52 शक्यता आहेत. त्यानंतर नंबर 4, प्रत्येक कार्डावर एक संख्या याप्रमाणे 10 पासून 20 पर्यंतच्या संख्या लिहिल्या आहेत. त्यातून एक कार्ड यादृच्छिक पद्धतीने निवडायचे आहे. ओके, कार्ड आहेत तुमच्याकडे, तिथं 10 पासून 20 पर्यंत संख्या लिहायच्यात. ओके, 10 पासून 20 पर्यंत लिहू आपण. चला 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. ओके, लिहिल्या का? इतक्या संख्या लिहायच्यात. तुमच्याकडे कार्ड आहे त्याच्यावरती लिहायच्यात आणि त्यातून एक कार्ड निवडायचंय. ओके, याच्यापैकी एक निवडायचंय तुम्हाला. मग मला सांगा तुमच्याकडे चॉईस किती आहेत? किती आहेत बघा? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. तुमच्याकडे 11 चॉईस आहे. त्याच्यापैकी एक निवडायचंय. बरोबर का? कोणते येऊ शकतं? एकूण शक्यता किती आहेत तेवढं सांगायचंय. तर इथं किती शक्यता आहेत? 11 संख्या आहेत. 11 पैकी कोणती येऊ शकते? तर इथं उत्तर आहे बघा 11 शक्यता. किती? 11 शक्यता. ओके, मुलं म्हणतील 10 पासून 20 पर्यंत 10 संख्या असतात. बरोबर आहे. अरे 10 पासून म्हटलंय म्हणजे 10 पण घ्यायचंय. 10च्या पुढच्या सगळ्या घ्यायच्यात 20 पर्यंत. म्हणजे टोटल त्या 11 संख्या आहेत. 11 पैकी कोणतीही येऊ शकते. समजलंय? अशा प्रकारे सर्वसंच 5.1 संपलेला असेल. 5.1 संपलेला आहे. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत लिंक शेअर करा, कारण की त्यांना देखील याची मदत झाली पाहिजे. थँक्यू सो मच.